बीड खंडणी हत्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवली। वाल्मिक कराडची 100हून अधिक खाती गोठवल्याची धक्कादायक बाब उघडकीस। सीआयडीने आतापर्यंत 150 जबाब नोंदवले। सूत्रांची माहिती, मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर कारवाई। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता। तर वाल्मिकच्या शोधासाठी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे पुण्यामध्ये दाखल। पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावर आकाळी त्यांच्या आकामध्ये मतभेद सुरू। आमदार सुरेश धस यांचा आरोप। वाल्मिक कराडचा फडणवीस शिंदे दादांसोबतचा फोटो, राऊतांकडून ट्विट। वाह क्या सीन है, नक्की कोण कुणाचा आका? संजय राऊतांचा वाल्मिक कराडच्या आकावरून सवाल। बीड सरपंच हत्येप्रकरणी 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करणार। पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खासदार बजरंग सोनवणे यांचा इशारा। प्राजक्ता माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला। माझ्या वक्तव्यामुळे कुणाचेही मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बीडमधील शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू। विनाकारण शस्त्र दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार। गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द होणार। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचा इशारा। बीड जिल्ह्यामध्ये 105 सशस्त्र परवाने रद्द। इतर परवान्यांची चौकशी सुरू। असेच सशस्त्र परवाने देत असतील तर बीडचं काबुलिस्तान होईल। एसपींच्या भेटीनंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये। 11 डिसेंबरला इन्स्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट। कराडसोबत पोलीस सुरक्षा रक्षकही असल्याचं समोर। आरोप सिद्ध न होता मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य। दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। तर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यामागे राजकारण असल्याचाही आरोप। तुमचे फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये नाव, मग हजर व्हायला का घाबरता? सुरेश धस यांचा वाल्मिक कराडला सवाल। तर या गुन्ह्यामध्ये फक्त आकांचे आका सापडू नये, धस यांचं वक्तव्य। दीपक केसरकर आणि बबनराव तायवाडे मोठे नेते आहेत, त्यांनी बीड हत्या प्रकरणामध्ये जात आणू नये। सुरेश धस यांचं केसरकर आणि तायवाडे यांना आवाहन। तर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही, धस यांच्याकडून स्पष्ट। अंजली दमानी यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट। वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार। बीड हत्येप्रकरणी अंजली दमानी यांकडून दिशाभूल। राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांचा आरोप। तर दमानी यांना प्रकरणापासून दूर ठेवण्याची पोलीस अधीक्षकांना विनंती। 3 फरार आरोपींना पकडण्यास उशीर होतोय, हे चांगलं नाही। रामदास आठवलेंकडून नाराजी व्यक्त। देशमुखांची हत्या महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना असल्याचीही प्रतिक्रिया। बीडमधील हत्या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठामध्ये धनंजय देशमुखांकडून रीट याचिका। हत्या प्रकरणामधील आरोपींना अजून अटक होत नसल्यानं रीट याचिका दाखल। वाल्मिक कराडला अटक न करू शकणारे दाऊदपर्यंत काय पोहोचणार? वाल्मिक कराड खडा तो सरकार से बडा, अशी बीडमध्ये परिस्थिती। जितेंद्र आव्हाडांची टीका। महाराष्ट्राची इच्छा असल्यास दोन्ही पवार एकत्र येतील। शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याच्या प्रश्नावर चेतन तुपेंची प्रतिक्रिया। शरद पवारांची घेतली भेट। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शरद पवारही लागले कामाला। 9 तारखेला मुंबईमध्ये महत्वाची बैठक। स्वतः शरद पवार करणार मार्गदर्शन। इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आदित्य ठाकरेंचं ट्विट। इंद्रायणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर, मुख्यमंत्री फडणवीसांनी तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी। गेल्या वर्षीही मुद्दा मांडला पण कार्यवाही नाही। प्रक्रिया न करता सांडपाणी नदीमध्ये सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी। नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज। 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात। ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात पोलीस विशेष मोहीम राबवणार। 31 डिसेंबरसाठी मुंबई पोलीस सज्ज। 13,000 पोलीस कर्मचारी तैनात असणार। महिला सुरक्षेसाठी खास व्यवस्था। खासगी पार्ट्यांकडे जास्त लक्ष। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातर्फे पोलिसांचा कडक बंदोबस्त। राज्य उत्पादन शुल्क विभागही सक्रिय। भरारी पथकांची नियुक्ती। पुण्यात 31च्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त। 3,000 पोलीस तैनात राहणार। दारू पिऊन गोंधळ घातल्यास कारवाई होणार। पुण्याच्या भोरमध्ये 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर। धुडगूस घालणाऱ्या अतिउत्साही नागरिकांवर पोलिसांची करडी नजर। पुण्याच्या डेक्कन आणि छावणी भागामध्ये आज वाहतुकीमध्ये बदल। 9 वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाचा निर्णय। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये देश-विदेशातील पर्यटक दाखल। 31 डिसेंबरचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी सकाळपासूनच गेटवे ऑफ इंडिया परिसरात पर्यटकांच्या रांगा। पुण्यामध्ये सर्वपक्षीय मराठा समाज येत्या रविवारी 5 जानेवारीला आक्रोश मोर्चा काढणार। बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे मोर्चा।
सप्तशृंगी गडावरील देवीचं मंदिर 2 जानेवारीपर्यंत 24 तास खुलं राहणार। सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी। खबरदारी म्हणून टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट परिसर पर्यटकांसाठी बंद। वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे आदेश। नववर्षाच्या स्वागताच्या वेळेला लोणावळ्यामध्ये हुल्लडबाजी केल्यास कठोर कारवाई होणार, पोलिसांचा इशारा। अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी। नववर्षाच्या स्वागतासाठी गड किल्ले अभयारण्य शहरामधील टेकड्यांवर सेलिब्रेशन केल्यास कारवाई। पुणे वन विभागाचा इशारा। गड किल्ल्यांच्या पायथ्याशी विशेष पोलीस बंदोबस्त, रात्रभर गस्तही घातली जाणार। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यभरातून पर्यटक कोकणात। रत्नागिरीमधील सर्व हॉटेल्स लॉजचं बुकिंग फुल, तर सिंधुदुर्गमध्ये स्कुबा डायव्हिंगसाठी गर्दी। बोरिवली भायखळ्यामधील सर्व बांधकामं बंद। प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचा कठोर निर्णय, पालिका आयुक्तांची घोषणा। 31 डिसेंबरला रेल्वेची तिकीट आरक्षण प्रणाली रात्री 2 तास बंद राहणार, प्रवाशांना अडचण होण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये थकबाकी असलेल्या 128 मालमत्ता सील, महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाची कारवाई, कर भरणा करण्याचं पालिकेचं आवाहन। नववर्षात कोकण रेल्वेवरील नागपूर मडगाव विशेष गाडीच्या सेवेमध्ये वाढ। या विशेष गाडीची सेवा 1 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार। मागच्या 5 वर्षांमध्ये मुंबई आणि उपनगरातील घरांच्या किमतीमध्ये 48% वाढ। भूखंडाच्या वाढलेल्या किमती, पुनर्विकासामुळे वाढलेले दर, यामुळे घरांच्या किमती वाढल्या। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बेस्टतर्फे आज अतिरिक्त बस फेऱ्या चालवण्यात येणार। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टचा निर्णय। मुंबईमध्ये ई बाईक विरुद्ध वाहतूक विभागाची विशेष मोहीम। 11 दिवसांमध्ये 672 ई बाईक जप्त। खाद्यपदार्थ घरोघरी पोहोचवणारे तरुण भरधाव दुचाकी चालवत असल्याचं निदर्शनास। मुंबईच्या मीरा रोडमध्ये शेअर मार्केटमध्ये 9 कोटींचा फायदा दाखवून व्यावसायिकाची फसवणूक। सायबर चोरट्यांनी 3,12,00,000 रुपये उकळले। पुण्यामधल्या नारायणगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये घसरण। घसरलेल्या बाजारभावामुळे टोमॅटो उत्पादकांची चिंता वाढली। ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध असणाऱ्या चंद्रपूरमध्ये 2024 मध्ये 20 वाघांचा 17 बिबट्यांचा मृत्यू। वन विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 10 बिबटे अपघातामुळे मरण पावले। गोव्यामधल्या 80% हॉटेल बुक झाले, तर गर्दी वाढल्यानं हॉटेल्स रूमच्या भाडेदरातही वाढ। जास्त प्रमाणात पर्यटक आल्यामुळे गोव्यातील कसिनो सुद्धा हाऊसफुल। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यामधील बाजारपेठा सजल्या। ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई। राज्यामधील हवामानामध्ये येत्या 24 तासांमध्ये मोठे बदल होणार। अवकाळीच्या हजेरीनंतर आता थंडी पुन्हा। काश्मीर खोऱ्यामध्ये हिमवृष्टीमुळे काही भागात जनजीवन विस्कळीत। काही भागामध्ये हिमस्खलनाचा हवामान खात्याचा इशारा। गुलमर्ग आणि पहलगाममध्ये पारा उणे 10 अंशांपर्यंत। नंदुरबार जिल्ह्यामधल्या अनेक लाभार्थी घरकुल अनुदानापासून वंचित। तातडीनं घरकुल योजनेचं अनुदान देण्याची लाभार्थ्यांची मागणी। नंदुरबार शहरामध्ये विक्रेत्यांना पालिका प्रशासनाच्या नोटिसा। स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यामध्ये नेटवर्क अभावी ऑनलाईन कामं रखडली। अनेक योजनांपासून नागरिक वंचित। धुळ्यामधल्या लग्न समारंभामध्ये चोरीला गेलेलं 26 तोळं सोनं पोलिसांकडून हस्तगत। चोरटे फरार, पोलिसांकडून शोध सुरू। आमदार सुरेश भोळे आणि खासदार स्मिता वाघ यांनी बैठक घेतली। विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। जळगावच्या करमाडमधील जवानावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार। 40 वर्षीय नवनीत पाटील भोपाळमध्ये शहीद। जळगावच्या सावरखेडा बुद्रुकमध्ये अवैध वाळू साठा जप्त। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह पथकाची कारवाई। बदलापूर पूर्वमध्ये अनेक दिवसांपासून लाईट नसल्यामुळे बुरट्या चोरांचा धुमाकूळ। पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष, नागरिकांचा आरोप। उल्हासनगरमध्ये चोरट्याने मोबाईलचं दुकान फोडलं। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरू। उल्हासनगरमध्ये प्रहारच्या जिल्हाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल। बांधकाम व्यावसायिकाकडून 5 लाखांची खंडणी घेतल्याचा आरोप। 31चा आनंद साजरा करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी गर्दी। महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि गोवा राज्यातूनही पर्यटक दाखल। रत्नागिरीमध्ये 31च्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस सज्ज। समुद्रकिनारी गाडी नेण्यास अटकाव, तर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी केल्याची पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती। सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीमध्ये मिनी पर्यटन महोत्सवाचं मोठ्या उत्साहात उद्घाटन। आमदार दीपक केसरकर आणि निलेश राणेंची उपस्थिती। पुढील 3 दिवस महोत्सव सुरू राहणार।
नववर्षात कोकण रेल्वेवरील नागपूर मडगाव विशेष गाडीच्या सेवेमध्ये वाढ. या विशेष गाडीची सेवा 1 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार. साताऱ्याच्या शिवसागर जलाशयावर नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी. वॉटर स्पोर्ट पॅरासेलिंगच्या माध्यमातून पर्यटकांकडून बोटिंगचा आनंद. नाशिकच्या निफाडमधील नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये पर्यटकांची गर्दी. देशी विदेशी जातीचे 25 ते 30 हजार पक्षी. नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. अमरावती शहरामध्ये नववर्षाच्या निमित्तानं 40 अधिकाऱ्यांसह 800 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात. नववर्षाचा जल्लोष करताना कुठलीही वाईट घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त. पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात मोहीम राबवण्यात येणार. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यामधील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट इथे पर्यटकांना बंदी. पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचे आदेश. तुळजाभवानी मंदिरामधील धार्मिक विधीच्या वेळेमध्ये बदल. आजपासून 14 जानेवारीपर्यंत शाकंभरी महोत्सव. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील धार्मिक विधीच्या वेळेमध्ये बदल. मंदिर प्रशासनाचा निर्णय. धुळ्याच्या अजंग गावामध्ये 4 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेलं आरोग्य केंद्र अद्यापही बंद अवस्थेत. आरोग्य केंद्र बंद असल्यानं नागरिकांवर धुळे शहरामध्ये जाऊन उपचार घेण्याची वेळ. उपकेंद्र सुरू न झाल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. धाराशिवच्या परंडा तालुक्यामधल्या 3 ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस. हलगर्जीपणा केल्याबद्दल गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची कारवाई. सलग सुट्ट्यांमुळे लातूरच्या एसटी आगारामधून बसेसच्या फेऱ्या वाढवल्या. पुणे, सोलापूर आणि उदगीर मार्गावर फेऱ्यांमध्ये वाढ. यंदा विक्रमी उत्पन्न मिळण्याची शक्यता.